गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 म्हणजे 1930चा वस्तू विक्री कायदा या कायद्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता हा वस्तू विक्री कायदा हा सुरुवातीला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 हा जो भारतीय करार कायदा 1872 हा जो कायदा आहे या कायद्याचाच एक हा भाग असून 1930ला विशेष कायद्याअंतर्गत सेल ऑफ गुड्स ॲक्ट हा करार कायद्यामधून वेगळा झालेला कायदा आहे. नाहीतर भारतीय करार कायद्यामध्येच सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930 हा कायदा समाविष्ट होता. वेगळा कायदा असं काही ह्या कायद्याचं अस्तित्व नव्हतं. आता हा विक्री कर कायदा किंवा या कायद्यामध्ये काही डेफिनेशन्स दिलेले आहेत, काही व्याख्या दिलेल्या आहेत. आता ही जी व्याख्या आहे वस्तू विक्री कर कायदा 1930 हा कायदा भारतामध्ये 1 जुलै 1930 रोजी भारतामध्ये लागू झालेला आहे. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट बाय विच द ओनरशिप ऑफ मोहेबल गुड्स इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द सेलर टू द बायर. द टर्म कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल इज डिफाइंड इन सेक्शन 4 सबसेक्शन 1 ऑफ द सेल ऑफ गुड्स ॲक्ट. सेल ऑफ गुड्स ॲक्ट म्हणजे किंवा या कायद्याचा अर्थ असा की या कायद्यामध्ये असा एक जो करार केला जातो, जी वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते आणि एका वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाते किंवा दिली जाते, असा हस्तांतरित केलेला करार किंवा विक्रेत्यांनी खरेदीदाराला आपल्या ताब्यातील वस्तू हस्तांतरित करणे, दॅट इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्ट बाय विच ओनरशिप ऑफ मोहेबल गुड्स इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द सेलर टू बायर. आता हे जे डेफिनेशन आहे हे डेफिनेशन वस्तू कर विक्री कायदा अंतर्गत सेक्शन 4 नुसार असं डेफिनेशन दिलेलं आहे. आता असा हा ॲग्रीमेंट आहे, हा असा कॉन्ट्रॅक्ट आहे, करार आहे. अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ऑफ गुड्स इज अ कॉन्ट्रॅक्ट वेअर बाय द सेलर ट्रान्सफर्स और ॲग्री टू ट्रान्सफर द प्रॉपर्टी इन गुड्स टू द बायर फॉर अ प्राइस. म्हणजे विक्रेता असा एक करार करत असतो की ज्या कराराअंतर्गत स्वतःच्या ताब्यामधली वस्तू किंवा संपत्ती ही खरेदीदाराला हस्तांतरित करत असतो. दॅट इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ऑफ गुड्स इज कॉन्ट्रॅक्ट. आता हा कायदा द सेल ऑफ गुड्स ॲक्ट एक्सटेंड्स टू होल ऑफ इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड. आता मगाशी हा कायदा ज्यावेळेस लागू झाला होता त्यावेळेस मात्र जम्मू काश्मीर वगळूनच हा कायदा पूर्ण भारतासाठी लागू होत होता. या कायद्याअंतर्गत जे काही भारतामध्ये वस्तूची खरेदी विक्री होत होती त्यानुसार अशा पद्धतीने या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. आता सध्या जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने जे कोणते सध्या परिस्थितीमध्ये कायदे करतील ते कायदे मात्र जम्मू काश्मीर सहित पूर्ण भारताला लागू होतील, यात काही शंका नाही. आता हा वस्तू विक्री कर कायदा 1930 जो आहे तर या कायद्यामध्ये काही इसेन्शियल कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल किंवा काही कन्सेप्ट या कायद्यानुसार याच्यामध्ये समावेश केला जातो. ऑल रिक्वायरमेंट्स ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी फुलफिल्ड. आता या कायद्याअंतर्गत म्हणजे जेवढ्या काही कायदेशीर करार असतात त्या सर्वांचा समावेश या
कायद्याअंतर्गत होतो. याच्यामध्ये 2 पार्टीज आवश्यक असतात. म्हणजे वस्तूची खरेदी विक्री ही 2 व्यक्तीमध्ये होत असते किंवा 2 पार्टीज मध्ये होत असते. म्हणजे देर आर 2 पार्टीज इज इसेन्शियल टू द कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल. त्याच्यानंतर गुड्स. गुड्स म्हणजे वस्तू. म्हणजे वी कॅन सी, वी कॅन टच, वी कॅन ट्रान्सफर. म्हणजे अशी कोणतीही जी प्रॉपर्टी आहे की मोहेबल प्रॉपर्टी आहे की अशा सर्व प्रॉपर्टीचा समावेश ह्या वस्तू ह्या कन्सेप्टमध्ये किंवा ह्या संकल्पनेमध्ये केला जातो. त्याचबरोबर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे वस्तूचं किंवा संपत्तीचं हस्तांतरण केले जाते. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ही वस्तू ट्रान्सफर केली जाते. त्याचबरोबर प्राइस आणि त्या वस्तूला किंमत असते. किंमत म्हणजे वस्तूची देवाणघेवाण हे म्हणजे डोंट एक्सचेंज ऑफ द गुड्स. म्हणजे वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू असं न होता वस्तूच्या बदल्यामध्ये त्या वस्तूचं व्हॅल्यू किंवा किंमत दिली जाते. त्याचबरोबर इन्क्लूड्स बोथ अ सेल अँड ॲग्रीमेंट टू सेल. आणि विक्री व विक्रीचा करार अशा दोन्हीही संकल्पनेचा समावेश या कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेलमध्ये केला जातो. जर समजा ऑन कॅश वस्तूचा ताबा लगेच जर दिला असेल, दॅट इज कॉल्ड विक्री, सेल. त्याला आपण विक्री झाली असं म्हणू. म्हणजे लगेच मिस्टर एनी एक्स वस्तूचा ताबा जर बीला दिला लगेच, तर दॅट इज कॉल्ड सेल, विक्री. आणि जर समजा 2 व्यक्तीमध्ये करार झाला आणि ती एखादी वस्तू भविष्य काळामध्ये काही दिवसानंतर जर ती वस्तू त्या व्यक्तीकडे जाणार असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲग्रीमेंट टू सेल. म्हणजे विक्रीचा करार झाला असा त्याचा अर्थ होत असतो. आता प्राइस. प्राइस एक्सचेंज सेल. मोड ऑफ डिटर्मिनिंग ऑफ प्राइस सेक्शन 9(1) फिक्स्ड बाय कॉन्ट्रॅक्ट बाय थर्ड पार्टीज. आता ही जी किंमत असते वस्तूची, तर वस्तूची किंमत ही 2 व्यक्तीमध्ये त्या एखाद्या वस्तूचं मूल्य ठरवण्यात येते. म्हणजे त्याला आपण एक्सचेंज सेल म्हणतो. म्हणजे विक्रीच्या बदल्यामध्ये हे किंमत ठरलेली असते. मोड ऑफ डिटर्मिनिंग ऑफ प्राइस म्हणजे त्याची किंमत ही विक्री कर वस्तू विक्री कायदा सेक्शन 9(1) नुसार ह्या वस्तूचं प्राइस किंवा त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. फिक्स्ड बाय कॉन्ट्रॅक्ट आणि बाय थर्ड पार्टीज. आता त्या करारानुसार ती किंमत स्थिर असते किंवा मग एखादी वस्तू त्या थर्ड पार्टीला पण दिली जाते. गुड्स ही एक कन्सेप्ट या कायद्यामध्ये आहे. गुड्स. द सब्जेक्ट मॅटर ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल ऑफ गुड्स इज गुड्स अकॉर्डिंग टू सेक्शन 2 सबसेक्शन 7. Goods means every kind of movable property other than actionable claims and money, and includes stock and shares, growing crops, grass, and things attached to or forming part of the land which are agreed to be severed before sale or under contract of sale. वस्तू म्हणजे असा एक विषय आहे किंवा असा एक मॅटर आहे किंवा अशी एक संकल्पना आहे वस्तू विक्री कर कायदा 1930 मध्ये सेक्शन 2(7) मध्ये की कोणत्याही प्रकारची मोहेबल प्रॉपर्टी की ज्याला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यामध्ये ॲक्शनेबल क्लेम्स म्हणजे त्याच्यामध्ये पैसा सुद्धा आला, स्टॉक आला, शेअर्स आले, जमिनीवरचं पीक आलं, ग्रोईंग क्रॉप्स, त्याच्यानंतर ग्रास अँड थिंग्स अटॅच्ड टू ऑर फॉर्मिंग पार्ट ऑफ द लँड. म्हणजे शेतीशी संबंधित जे काही समजा पार्ट असतील तर ते सुद्धा या कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेल मध्ये वस्तूमध्ये त्याचा समावेश केला जातो. तर ॲक्शनेबल क्लेम म्हणजे मीन्स अ क्लेम विच कॅन बी इन्फोर्स्ड
थ्रो द कोर्ट ऑफ लॉ. फॉर एक्झाम्पल, डेट ड्यू फ्रॉम वन पर्सन टू अनदर इज अन ॲक्शनेबल क्लेम. म्हणजे एखाद्या वस्तूची विक्री झालेली असेल दोन व्यक्तीमध्ये, आणि ते जर कर्ज असेल तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये त्या वस्तूच्या बदल्यातली किंमत वसूल करण्यासाठी त्याला न्यायालयामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार असतो. म्हणजे त्याला ॲक्शनेबल क्लेम हे करता येतो. आता बघा की गुडविल म्हणजे अजून काही ह्या गुड्समध्ये काही वस्तूचा समावेश होतो. दॅट इज कॉल्ड गुडविल. गुडविल मीन्स रेप्युटेशन ऑफ द बिझनेस इन द मार्केट. एखाद्या व्यवसायाचं बाजारपेठेमधलं असलेले जे रेप्युटेशन असते दॅट इज कॉल्ड गुडविल. तर ही गुडविल सुद्धा आपल्याला विकता येते. आता बऱ्याच कंपन्या काय करत असतात माहिती आहे काय, त्यांच्या नावाचा वापर करून एखादं प्रोडक्ट उत्पादित करण्यासाठी परमिशन देत असतात. काही म्हणजे रेम्युनरेशन, काही मोबदला घेऊन त्यांना परमिशन देत असतात. म्हणजे आता समजा टाटा ग्रुप्स ऑफ कंपनीज असेल, तर ही कंपनी भारतामध्ये टाचणीपासून तर एरोप्लेनपर्यंत अशा विविध इलेक्ट्रॉनिक मशीन्स प्रत्येक म्हणजे उत्पादन करत असते. परंतु हीच कंपनी प्रत्येक उत्पादन करते असं आपल्याला म्हणता येत नाही. तर काही वस्तूचं उत्पादन हे दुसऱ्या बाय प्रोडक्ट किंवा एखाद्या सब कंपनीला देऊन आपल्या स्वतःच्या नावाचा वापर त्या कंपनीला करायला देऊ शकते. म्हणजे दॅट इज कॉल्ड गुडविल. असं गुडविल सुद्धा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला विकू शकते. किंवा ट्रेडमार्क म्हणजे सिम्बॉल. हा प्रत्येक कंपनीचं एक ओळख असते. जसं आपण पार्लेजी म्हटल्यानंतर त्या बिस्किटच्या पुड्यावर एका छोट्या बाळाचा फोटो असतो. दॅट इज कॉल्ड ट्रेडमार्क. लोक काय करतात, आता आपल्या देशामध्ये अशिक्षित लोकांची भरपूर संख्या आहे. मग ते लोक काय करतील, त्या लहान मुलाचं फोटो बघितल्याबरोबर ते खरेदी करतील. दॅट इज ट्रेडमार्क. अशा कितीतरी वस्तू आहेत. आता टाटाची वस्तू असेल की टाटा हा शब्द विशिष्ट त्या लिपीमध्ये लिहिलेला असतो. किंवा अशोक लिलँड असेल किंवा बजाज असेल, असे वेगवेगळ्या ह्या कंपनीचे सिम्बॉल असतात. त्याला आपण ट्रेडमार्क म्हणतो. म्हणजे हे ट्रेडमार्क सुद्धा इन्क्लूड इन द गुड्स. वस्तू या कायद्यानुसार वस्तू ह्या याच्यामध्ये येतो. त्याचबरोबर कॉपीराईट. आता कॉपीराईट म्हणजे एखाद्या वस्तूची असेल किंवा एखादं काही समजा एखादं बुक असेल किंवा एखादं सॉंग्स सीडी असेल तर त्याची कॉपीराईट. म्हणजे हे कॉपीराईट सुद्धा इट्स कॅन से गुड्स, जे की म्हणजे आपण ते विकू शकतो दुसऱ्या व्यक्तीला. त्याच्यानंतर पेटेंट राईट हे सुद्धा गुड्स ह्या संकल्पने किंवा ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. वॉटर, गॅस, इलेक्ट्रिसिटी आर ऑल एक्झाम्पल ऑफ गुड्स. म्हणजे देर आर ऑल गुड्स ऑफ मोहेबल गुड्स इन्क्लूड इन द गुड्स कन्सेप्ट. म्हणजे वस्तू विक्री कायद्यामध्ये अशा वेगवेगळ्या वस्तूचा समावेश गुड्स म्हणून होतो, वस्तू म्हणून होतो. आणि या वस्तूची खरेदी विक्री होत असते. एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीकडे ह्या वस्तू जात असतात आणि त्याच्या बदल्यामध्ये विक्रेत्याला किंमत मिळत असते आणि खरेदीदाराला ती वस्तू मिळत असते. अशा पद्धतीनं ह्या सर्वांचा समावेश वस्तूमध्ये होत असतो. पुढं क्लासिफिकेशन ऑफ गुड्स. एक्झिस्टिंग गुड्स, स्पेसिफिक गुड्स आणि अनअसर्टेन गुड्स. अशा 3 वस्तूचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फ्युचर गुड्स. धिस इज अप्लिकेबल टू गुड्स विच आर सब्जेक्ट मॅटर टू द ॲग्रीमेंट टू सेल. म्हणजे भविष्य काळामध्ये जर खरेदी विक्री होत असेल तर त्याला ॲग्रीमेंट ऑफ सेल किंवा ॲग्रीमेंट टू सेल असं म्हणतो. म्हणजे लगेच ऑन कॅश या डेटमध्ये ह्या वेळेला एक व्यक्ती वस्तू दुसऱ्या व्यक्तीला विकत असेल आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे घेत असेल तर दॅट इज कॉल्ड सेल. आणि 2 व्यक्तीमध्ये वस्तू विक्रीचा करार होत असेल आणि वस्तूचा ताबा जर भविष्य काळामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार असेल तर अशा कराराला किंवा अशा विक्रीच्या व्यवहाराला ॲग्रीमेंट टू सेल असे म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीनं वस्तू या संकल्पनेमध्ये
हे वेगवेगळ्या वस्तूचे जे